आज आपण कृषी विज्ञान केंद्र नाशिक या ठिकाणी आहोत आणि आज भारत सरकारने किंवा भारतीय कृषी अनुसंधान परिषदेने जो काही संतुलित खत व्यवस्थापनासाठी अभियान राबवलं जात आहे त्या अंतर्गत आपण शेतकऱ्यांना सर्वांना जागृती करण्यासाठी संतुलित खत व्यवस्थापनाबद्दल त्यासाठी हे अभियान आहे। याचं कारण असं, कांदा उत्पादन किंवा कांदा पीक हे भारताचं एक महत्वाचं पीक आहे आणि जगामध्ये भारत हा कांदा उत्पादनामध्ये एक अग्रेसर देश आहे। साधारणपणे जगाच्या 30% उत्पादन एकट्या भारतामध्ये होतं आणि नाशिक जिल्हा जर आपण पाहिला तर नाशिक जिल्हा हा कांद्याच्या उत्पादनासाठी एक आगार मानला जातो। तर त्यामुळे नाशिकमध्ये कांद्याचं एक फार मोठं महत्व आहे आणि त्यासाठी आजची जर परिस्थिती पाहिली तर कांद्यामध्ये खर्च हा अतोनात वाढलेला आहे आणि उत्पादन आपलं कमी आहे। जरी आपण जगात प्रथम क्रमांकाचा देश असू कांदा उत्पादनामध्ये, तरी पण आपली सरासरी उत्पादकता ही जगाच्या तुलनेत फार कमी आहे। यासाठीच आपण जर संतुलित खतांचा वापर व्यवस्थित केला तर आपली उत्पादकता वाढू शकते, खर्च देखील कमी होऊ शकतो। मग कांद्यामध्ये आपल्याला संतुलित खताचा वापर करताना कुठल्या कुठल्या खताची आवश्यकता आहे, किती प्रमाणात त्याची आवश्यकता आहे याचा विचार करणं फार महत्वाचं आहे। कांद्यामध्ये आपण प्रति हेक्टरी जर आपण पाहिलं तर आपल्याला साधारणपणे 5 टन प्रति हेक्टरी कंपोस्ट किंवा सेंद्रिय खत किंवा गांडूळ खत याचा वापर करणं गरजेचं आहे। त्याचप्रमाणे नत्र, स्फुरद आणि पालाश, तर याचं प्रमाण आहे 110 किलो नत्र, 40 किलो स्फुरद किंवा फॉस्फरस आणि 60 किलो पालाश। या व्यतिरिक्त आपल्याला 30 किलो सल्फरची सुद्धा गरज पडते, कारण कांद्यामध्ये जो तिखटपणा आहे तो सल्फरमुळे मिळतो, म्हणून सल्फर अतिरिक्त आपल्याला द्यावा लागतो। तर या प्रमाणात जर आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचे तर कांद्यामध्ये टिकवण क्षमता फार महत्वाची, तर ते टिकवण क्षमता वाढवण्यासाठी आपल्याला संतुलित खत वापरायचे। नत्र जे आहे तर नत्र सुरुवातीच्या कांद्याच्या वाढीसाठी उपयोगी असतं, पातीच्या वाढीसाठी उपयोगी असतं आणि सुरुवातीचे 2 महिने पातीची वाढ होते, तर त्यासाठी आपल्याला नत्र द्यायचे। परंतु नत्र लवकर पाण्यात विरघळतं, लवकर पिकाला लागू पडतं आणि लवकर पाण्यातून वाहून सुद्धा जातं। यासाठी आपल्याला नत्र 3 भागामध्ये विभागून द्यायचे। मग 110 किलो नत्रापैकी 1/3 नत्र लागवडीच्या वेळेस, पूर्ण बेसल डोस हा फॉस्फरस आणि पोटॅशचा लागवडीच्या वेळेस आणि सल्फरचा डोस, आणि नत्राचा उरलेला 2/3 जो भाग आहे तो अजून 2 भागामध्ये 2 महिन्यापर्यंत आपल्याला विभागून द्यायचा आहे। आणि यानंतर आता सेंद्रिय खताचा वापर कमी झालाय, त्यामुळे मायक्रोन्यूट्रिएंटची कमतरता आपल्या शेतामध्ये आपल्याला किंवा पिकाला पाहायला मिळते। तर त्यासाठी आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटचा स्प्रे हा 30व्या, 45व्या आणि 60व्या दिवशी 6 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणात आपल्याला मायक्रोन्यूट्रिएंटचा डोस सुद्धा द्यायचा आहे। या व्यतिरिक्त विद्राव्य खताचा आता वापर वाढायला लागलाय, तर 2 महिन्यानंतर जमिनीतून दिलेल्या दाणेदार खतांची जी इफिशियन्सी आहे ती कमी होते, तर त्यामुळे 2 महिन्यानंतर 05234 याचा एक स्प्रे आणि एक काढणीच्या अगोदर 15 दिवस 0050 चा एक स्प्रे जर आपण फॉलियर स्प्रे घेतला तर तो चांगल्या पद्धतीने पिकाला लागू पडतो आणि कांद्याची फुगवण सुद्धा चांगली होते। तर अशा पद्धतीने जर आपण संतुलित खताचा वापर केला तर अतिरिक्त खत न देता कमीत कमी खतामध्ये आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने कांद्याचं उत्पादन घेता येईल, शेतकऱ्यांचा खर्चही कमी होईल आणि आपली उत्पादकता प्रति हेक्टरी ही सुद्धा चांगल्या पद्धतीने वाढू शकेल। धन्यवाद।